नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? माझं म्हणणं संजय पोपशिटवार. अच्छा. आणि आता तुम्ही काय बनवत आहात? मी आता शेवाया बनवत आहे. अच्छा. आणि कसे बनवतात? हे आता आम्ही सुरुवातीला पीठ मोजून घेतो आणि मग याला थोडं थोडं कोरड्या पद्धतीनं असं जसं काय आपला खवा कसा असते मोकळा मोकळा त्या प्रकारचं बनवून मग त्या मशीनमध्ये टाकतो. अच्छा. आणि हे जे पीठ असते ते आपलं कोणतं असतं? हे काय करते, कोणी काय करते, सोजी म्हणजे ओले गहू करते, भिजवते आणि बांधून ठेवते आणि सकाळी येऊन म्हणजे ते सोजी काढून घेते. म्हणजे याला 2-4 वेळेस चाळणी करतात आणि ते पांढरं शुभ्र पीठ निघते. नंतर मग आता ही मोजणी चालू आहे का? हा, हे मोजणी आहे. आता हे ग्राहकाची मोजणी आहे. आता हे झालं एक पायली. एक पायली. हा, म्हणजे याचे 100 रुपये बरं घेतो आम्ही. अच्छा. एका पायलीचे. हा, एका पायलीचे 100 रुपये घेतो. आता हे एकदाच हात फिरवल्या जाईना म्हणून मी अर्ध तिंबून घेते. हे असं थोडं थोडं पाणी टाकायचं, त्याला हात फिरवून द्यायचं. म्हणजे याला पोळीसारखं असं म्हणजे असं घट्ट नाही घ्यायचं, असं हे मोकळं मोकळं लागते. हिरगळत पण नाही, अशी आंबीसारखी सुद्धा होत नाही. नंबर 1 बनले जाते. जसं आपण पीठ चुरतो की नाही, ते जसं आपण मेहनत करून जेवढं चांगलं करतो तेवढं चांगली शेवाई होते. मग आता तुम्ही हे किती वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे? ही मिशन मी पहिले 2-4 वर्षाखाली घेतलेली आहे. गावाकडे चालवत होते. अच्छा. हा, आता हे लेकरांच्या व्यवस्थेसाठी मग इकडे कोणी राहत नव्हतं. पहिले हॉस्टेलला राहत होते. मग आम्हाला शेती असल्यामुळं आम्ही गावाकडे राहत होतो. मग आता गेल्या वर्षीपासून 2 वर्ष व्हायले आता. तर मग आता इथं बिझनेस चालू केला. म्हणजे कुठलं गाव आहे तुमचं? आमचं भोकर तालुक्यात भुरभुशी. भोकरमध्ये. भोकर तालुक्यात पहिले एक पिठाची चक्की होती आणि हे होती. अच्छा. हा. आणि मग आता सिडको आता नांदेड. मग इथं आल्यानंतर काहीतरी काम असं म्हणजे आता काहीतरी माणसाला लागतेच ना. मग त्याच्यासाठी हे इथंच म्हणजे कोरोना येऊ लागला ना तेव्हा, त्याच्यामुळं आम्ही काय केलं, दुसरा बिझनेस टाकायच्या वाटतं हेच ठेवला. ते झाले का? हा, हे आता पीठ तयार झालंय. आता पीठ टाकते. हा, हे पीठ झालं तयार. आता ह्या मशीनमध्ये टाकायला लागले. आता हे पीठ आता खाली शेवाया तयार होऊन येतील. असं इथं टाकायचं का? हा, या पोटल्यामध्ये. आता हे खाली यायला सुरू झालं. टाकायच्या वाळवायला. आणि मग इथला तुमच्या दुकानाचं नाव काय आहे आणि इथला पत्ता सांगा. आमच्या दुकानाचं नाव की नाही पिठाची गिरणी. अच्छा. कुठे आहे ॲड्रेस? ॲड्रेस आहे हडको आणि दत्त मंदिरच्या समोर आणि भराड्याच्या लाईनीला. आता हे हे झाले, आता घरी न्यायचे. हे मोकळे झाले. आता नाही तर चिटकत. आता फक्त याला घरी जाऊन वाळू घालायचं.